अलास्कामध्ये नुकतीच झालेली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमीर पुतिन यांच्यातील बैठक ही जगाच्या राजकारणासाठी एक ऐतिहासिक क्षण म्हणून पाहिली जात होती. रशिया आणि युक्रेन युद्ध गेल्या 3 वर्षापासून अधिक काळ सुरू आहे आणि त्याच्यामुळे केवळ युरोपच नाही तर संपूर्ण जगाच्या ऊर्जा आणि एकूणच अन्न सुरक्षेला मोठा धक्का बसलेला आहे. या युद्धाचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवरती झालेला आहे, अन्नधान्य सुरक्षेवरती झालेला आहे आणि जागतिक व्यापाराच्या फ्लोवरती सुद्धा झालेला आहे. त्याच्यामुळे ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील भेटीला केवळ द्विपक्षीय संवाद म्हणून नाही तर जागतिक स्थैर्याचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून बघितलं जात होतं. ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदावरती परत आल्यानंतर सातत्याने मी हे युद्ध थांबवीन असा दावा केलेला होता. त्यांना संपूर्ण जगामध्ये शांतीदूत म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण करायची. नोबेल शांतता पुरस्कारासाठी त्यांची चाललेली धडपड ही अगदी स्पष्टपणे दिसते. आता या बैठकीमध्ये जर का पुतिन यांना युद्धबंदीसाठी आपण म्हणवू शकलो तर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरती मोठा सन्मान मिळू शकतो, ही त्यांची अगदी स्पष्ट रणनीती होती. दुसरीकडे पुतिन यांना या बैठकीमधून दोन महत्त्वाचे लाभ हवे होते. एक म्हणजे काय तर पाश्चिमात्य देशांनी त्यांच्यावरती जे काही आर्थिक निर्बंध लादलेले आहेत त्या निर्बंधांमध्ये थोडीशी शिथिलता मिळवणं आणि दुसरं म्हणजे सध्याच्या वॉर बॉर्डर कायम ठेवणं. म्हणजे युक्रेनचा जो काही भाग त्यांनी आतापर्यंत जिंकलेला आहे किंवा गिळंकृत केलेला आहे तीच आता आंतरराष्ट्रीय बॉर्डर आहे अशी त्याला मान्यता मिळवणं, म्हणजे आपलं वर्चस्व टिकवून ठेवणं. या बैठकीमध्ये फोकस जरी आपल्याला रशिया युक्रेन हा दिसत असला तरी सुद्धा एकूण फोकस हा पुतिन आणि ट्रम्प यांच्यावरती होता. आणि या बैठकीचं महत्त्व केवळ अमेरिका आणि रशिया यांच्यापुरतंच मर्यादित नव्हतं तर जागतिक स्थैर्याच्या दृष्टीने सुद्धा ही बैठक फार महत्त्वाची होती. आण्विक शस्त्र नियंत्रणावरचा नवीन करार न्यू स्टार्ट 2026 मध्ये संपतोय. त्याच्या आधी जर का कोणताही पर्यायी आराखडा तयार झाला नाही तर जगातील दोन सर्वात मोठ्या आण्विक शक्तींमध्ये मोठा गैरसमज निर्माण होऊ शकतो, स्पर्धा वाढू शकते. यासोबतच काळ्या समुद्रातील धान्य निर्यात मार्ग, तेल आणि गॅसचे दर तसंच आशियाई देशांचं विशेषतः भारत आणि चीन यांच्या ऊर्जा पुरवठ्याचा अवलंबित्व सुद्धा या सगळ्यांचा या चर्चेमध्ये मुद्दा येणारच होता. याचा परिणाम या सगळ्यांवरती होणार होता. मात्र सर्वांच्या अपेक्षांच्या विरुद्ध अलास्का बैठक कोणताही ठोस करार न होता विदाऊट एनी कन्स्ट्रक्टिव्ह आउटकम संपलेली आहे. ना युद्धबंदी झालेली आहे, ना सीज फायर झालेला आहे, अन्न आणि ऊर्जा संकटावरती कोणताही उपाय निघालेला नाही, आण्विक करारासंदर्भात कोणतीही दिशा स्पष्ट झालेली नाही आणि फक्त आणि फक्त पुढे संवाद सुरू ठेवण्याची औपचारिक हमी मात्र दोघांनी एकमेकाला दिलेली आहे इतकंच. त्याच्यामुळे ही बैठक प्रत्यक्ष परिणामांच्या दृष्टीने अपयशी ठरली असं सांगितलं जाते, परंतु संवादाचा दरवाजा खुला ठेवण्यात तरी ती यशस्वी झाली एवढंच आपण म्हणू शकतो. आज आपण या बैठकीची माहिती घेऊयात. तसंच ही बैठक का महत्त्वाची होती, ट्रम्प यांनी नेमकं काय स्टेकवरती ठेवलेलं होतं, पुतिन यांचं काय स्टेकवरती होतं, हे सर्व काही आज आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव आणि तुम्ही पाहताय बोलबिडूचा सविस्तर सेक्शन. आता या बैठकीसाठीची थोडीशी पार्श्वभूमी समजून घेऊयात. रशिया आणि युक्रेन यांच्यामधलं युद्ध सुरू झाल्यापासून प्रथमच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची समोरासमोर बैठक अलास्का येथे झालेली आहे. अपेक्षा मोठ्या होत्या. किमान युद्धबंदीचा आराखडा समोर येईल, पुढील डिप्लोमॅटिक चर्चांचा रोडमॅप समोर येईल किंवा इतर काही ठोस मुद्दे सुद्धा चर्चेमध्ये चर्चेले जातील जे जगासमोर येतील. मात्र चर्चेनंतर दोन्ही बाजूंनी उत्तम चर्चा इतकंच म्हटलेलं आहे आणि कोणताही औपचारिक करार या बैठकीमध्ये झालेला नाही हे वास्तव आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, नो डील अंटिल देअर्स अ डील. पुतिन यांनी अंडरस्टँडिंग झाल्याचं सूचित केलेलं आहे पण डिटेल्स मात्र दिलेले नाहीत. अजून एक मुद्दा असा की अमेरिका आणि रशिया यांच्यातील आण्विक शस्त्र कपातीचा करार 5 फेब्रुवारी 2026 ला संपतोय. रशियाने हा करार निलंबित केल्यापासून दोन्ही देशातील प्रत्यक्ष संवाद जो आहे तो ठप्प आहे. म्हणूनही या बैठकीला डिप्लोमॅटिक आणि स्ट्रॅटेजिक महत्त्व होतं आणि दोन्ही नेत्यांसाठी ही बैठक महत्त्वाची सुद्धा होती. कसं ते सांगतो. ट्रम्प यांच्या दृष्टीने जर रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी कन्स्ट्रक्टिव्ह प्लान जर का मिळाला असता तर त्यांचा डील मेकर या प्रतिमेला अजून बळ मिळालं असतं. पुतिन यांच्यासोबतची बैठक झाल्यानंतर त्यांनी झेलेन्स्कीला पुतिन यांच्यासोबत डील करायला हवं असं सांगून युक्रेनवरती अजून दबाव निर्माण केला असता आणि स्वतःचं महत्त्व कायम ठेवलं असतं. अजून एक मुद्दा तो म्हणजे इकॉनॉमिक आणि एनर्जी प्रेशर कमी करण्याची संधी असण्याच्या. काळ्या समुद्रामधून मोठ्या प्रमाणामध्ये कच्च्या तेलाची वाहतूक होते, नैसर्गिक वायूची वाहतूक होते, यासोबतच धान्याचे सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. आता या ठिकाणी रशियाचं कंट्रोल आल्यामुळे या ठिकाणाहून होणारी कोणतीही वाहतूक ही मोठी जोखमीची झालेली आहे.
आता दोन्ही नेत्यांची चर्चा जर का सफल झाली असती, तर या ठिकाणी जो काही तणाव निर्माण झालेला आहे, इथे थोडीफार शिथिलता आली असती आणि जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या, धान्याच्या किमती या अजून कमी झाल्या असत्या आणि त्याचा डायरेक्ट पॉलिटिकल गेन हा ट्रम्प यांना मिळाला असता. न्यू स्टार्ट नंतर नवीन फ्रेमवर्क जर का तयार झालं असतं, तर ते अमेरिकेच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरलं असतं आणि ही संधी ट्रम्प यांना सोडायची नव्हती. म्हणून ते अलास्का येथे पुतिन यांना भेटायला तयार झाले होते. आणि पुतिन यांच्या दृष्टीने जर का या बैठकीकडे पाहिलं, तर आपल्याला हे लक्षात येईल, की अलास्का या अमेरिकेच्या प्रदेशामध्ये ट्रम्प यांच्या समोरासमोर बसून चर्चा करणं हे त्यांच्या पॉलिटिकल इमेजसाठी फार महत्त्वाचं ठरलेलं आहे. त्यांची पॉलिटिकल इमेज अजून मजबूत याच्यामुळे होणार आहे. त्याचा त्यांना फायदाच होणार आहे. या एकूणच बैठकीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये संबंध चांगले असल्याचं दिसलं, पण तरी सुद्धा रशियाची युद्धखोर भूमिका जी आहे ती काही लपलेली नाही, बदललेली नाही. रशिया परत तोच दावा करतोय, की आजच्या दिवशी त्यांनी युक्रेनचा जो काही भाग जिंकलेला आहे, जगाच्या दृष्टीने जो गिळंकृत केलेला भाग आहे, तो भाग आता त्यांच्याच ताब्यामध्ये राहायला हवा, जेणेकरून युद्धामध्ये झालेली हानी त्या भागातून भरून काढता येईल. यासोबतच या बैठकीमध्ये भारत आणि चीन हे कस्टमर टिकवण्याचं मोठं आव्हान सुद्धा रशियासमोर होतं. जागतिक स्थैर्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा ही बैठक फार महत्त्वाची होती. न्यू स्टार्टमधून रशियाने माघार घेतल्यानंतर पहिल्यांदाच या दोन सर्वात मोठ्या आण्विक ताकदीमध्ये समोरासमोर बैठक होत होती. आता इथे जर का त्या दोघांची बैठक होतीये, तर संवादाचं दार उघडं ठेवणं हे सुद्धा फार महत्त्वाचं होतं. कम्युनिकेशन होत जर का असेल, तर स्टॅबिलिटी राहते. हा जागतिक राजकारणातला फार महत्त्वाचा नियम आहे. रशिया जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादक देशांपैकी एक आहे. काळ्या समुद्रामधून होणाऱ्या धान्य वाहतुकीवरती सुद्धा रशियाचं थेट नियंत्रण आहे आणि म्हणूनच एकूण ग्लोबल सप्लाय चेन जी आहे याच्यावरती रशियाचा प्रभाव गेल्या काळांपासून स्पष्टपणे दिसून येतोय. बैठक सफल जर का झाली असती, तर निश्चितपणे संपूर्ण जगाला धान्याच्या किमतीमध्ये आणि कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये रिलीफ मिळाला असता. किमान युद्धबंदी किंवा डी एस्केलेशन जरी झालं असतं, तरी सुद्धा युरोपच्या दृष्टीने ते चांगलं झालं असतं. पण कोणत्याही निष्कर्षाशिवाय आता बैठक संपलेली असल्यामुळं युरोप समोरचा सुरक्षेचा प्रश्न हा तसाच टांगत्या तलवारीसारखा राहणार आहे. एकूणच जर का आपण या बैठकीला बघायला गेलं, तर आपण असं म्हणू शकतो, की युद्धबंदी झालेली नाही, सीज फायर झालेलं नाही, कोणताही रोडमॅप समोर आलेला नाही आणि कोणत्याही कराराशिवाय ही बैठक संपल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे. दोन्ही नेत्यांनी बैठकीच्या अगोदर एकमेकांविरोधात जे काही बोलायचं होतं ते बोलून झालेलं आहे. पण बैठकीमधले ठोस मुद्दे काही समोर आलेले नाहीत. पुढच्या टप्प्यामध्ये दोन्ही देशांमधील, दोन्ही नेत्यांमधील संवाद सुरूच राहील, पण त्याचाही रोडमॅप काही समोर आलेला नाही. अमेरिका येणाऱ्या काळामध्ये झेलेन्स्की यांच्यावरती दबाव वाढवून त्यांना पुतिन यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी प्रेशराईज करू शकतं असा अंदाज आता लावला जातोय. बॉटम लाईन ही आहे, की अलास्का बैठक कोणतंही मोठं उद्दिष्ट गाठण्यामध्ये अयशस्वी ठरलेली आहे. युद्धबंदी झालेली नाही, ना आण्विक नियंत्रणाचा मार्ग आलेला आहे, ना आर्थिक निर्बंध शिथिलतेचं ठोस पाऊल उचललं गेलेलं आहे. तरी सुद्धा अमेरिका आणि रशिया या दोघांमधलं कम्युनिकेशन सुरू राहणार आहे. तेवढाच काय, या एकूणच बैठकीमधला गेन्स ऑन द मार्जिन असा लाभ तेवढा झालेला आहे. भारतासारख्या देशासाठी जिथे ऊर्जा सुरक्षितता आणि अमेरिकेसोबतचा व्यापार ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्यांच्यासाठी पुढे काय हा फार मोठा प्रश्न असणार आहे. कारण की आता प्रश्न अजून कठीण झालेला आहे. या बैठकीमधून आपण असा निष्कर्ष काढू शकतो, की अलास्कामधील ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील बैठक अनेकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलेली नाही, पण तरीही तिचं महत्त्व कमी होत नाही. या एकूणच चर्चेमधून युद्धबंदी किंवा शांततेसंदर्भातला ठोस मार्ग निघाला नसला तरी सुद्धा संवादाचा धागा तुटलेला नाही, हे फार महत्त्वाचं आहे. आणि ही सगळ्यात महत्त्वाची जमेची बाजू आहे. जगभरामध्ये ऊर्जा संकट, अन्नधान्याची टंचाई, वाढता संरक्षण खर्च याच्यामध्ये सगळ्याच प्रमुख अर्थव्यवस्थांना धक्का बसताना दिसून येतोय आणि अशा परिस्थितीमध्ये अमेरिका आणि रशिया हे जर का थेट चर्चा करतायत, तर ते जागतिक स्थैर्यासाठी फार आवश्यक आहे. ट्रम्प यांना या बैठकीमधून स्वतःची शांतिदूत प्रतिमा उभारण्याचा राजकीय फायदा हवा होता. पुतिन यांना त्यांच्यावरती असलेले आर्थिक निर्बंध हटवायचे होते. युद्धरेषा मान्य करून घेण्याचा त्यांचा हेतू होता. पण कोणत्याही कराराशिवाय बैठक संपल्यामुळे दोघांनाही यश जरी मिळालेलं असलं, तरी सुद्धा मिळालेलं यश हे अपूर्ण यश आहे. भारतासारख्या देशासाठी या दोन्ही देशांमधली अनिश्चितता ही फार धोकादायक आहे. कारण की एका बाजूला स्वस्त रशियन तेल दिसतंय, तर दुसऱ्या बाजूला अमेरिकेसोबतचा मोठा व्यापार दिसतोय. म्हणजेच काय, दोन्हीकडून दबाव जो निर्माण होईल, त्या दबावाला भारताला येणाऱ्या काळामध्ये सामोरं जावं लागणार आहे. शेवटी या बैठकीमधून जगाला स्पष्ट संदेश मिळालेला आहे, की शांततेचा मार्ग अजून खूप दूर आहे, पण संवाद हाच सध्या एकमेव पर्याय त्यांच्या समोर आहे.
युद्ध थांबवण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे, परस्परांवरील विश्वास गरजेचा आहे आणि जागतिक सहकार्य सुद्धा तितकंच गरजेचं आहे. जोपर्यंत या सगळ्या गोष्टी एकत्र येत नाहीत, तोपर्यंत या भेटी केवळ आणि केवळ प्रतिकात्मक आहेत आणि संपूर्ण जगाला झुलवत ठेवणाऱ्या. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला थोडं विसरू नका. धन्यवाद.